याच हॉटेलमध्ये हॉटेल तुम्ही बघत असाल, ही या ठिकाणची बेस्ट ऑफ बेस्ट हॉटेल आहे. छान असा निसर्गरम्य व्ह्यू या ठिकाणी, मागे स्विमिंग पूल वगैरे, या सगळ्या गोष्टी अशा छानशा हॉटेलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर पब्लिक मंडळी, आम्ही या ठिकाणी आमच्या गिरीश हॉटेलला, गिरीश का सुनेगा गाणं नाही, गिरीश हॉटेलला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि आपली ही जी हॉटेल आहे ही 3 to 4 स्टार हॉटेल आहे. आणि त्याच्यात आमचा जो रूम नंबर आहे 108 नंबरचा रूम आहे. 108 नंबरच्या रूमची आम्ही की तिथून खालून घेतलेली आहे रिसेप्शनमधून. आणि आम्ही आता रूम या ठिकाणी ओपन करणार आहोत. आता तुम्हाला दाखवतो मी. आता हा जो आपला जो रूम आहे ना, आपण आपली जी मायभूमी टुरिझम आहे, त्या मायभूमी टुरिझमच्या सगळ्या मंडळींना आपण कशी व्यवस्था देतो, काय देतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर चला आता आपण आपला एकदा रूम बघूया, आपल्याला कसा रूम त्यांनी दिलेला आहे. आणि आपली जी मायभूमी टुरिझम आहे किंवा त्याच्या माध्यमातून आपण जी गंगासागर, काशी, अयोध्या, प्रयागराज, चित्रकूट, इकडं या साईडला आपण जी यात्रा घेऊन जातो ना, किंवा आपण ऑल ओव्हर जिथंही यात्रा घेऊन जातो तिथं आपल्या फॅसिलिटीज, आपल्या रूम, आपलं जेवण, या सगळ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण एकदा ना आपला रूम एकदा ओपन करूया. नितेश, रूम ओपन कर, कॅमेराने दाखवतोय आपला रूम. ही रूमची ही आपली की आहे, ही आपली रूमची चावी आहे. आणि या ठिकाणी लावल्यानंतर आता आपण बघूया रूम. हां, ओके. हा आपला रूमचा सरफेस, आपला संपूर्ण एरिया आहे. हे मध्ये एंट्री करताना सगळ्यात पहिले इथं आपल्याला वॉश बेसिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जर बघितलं गेलं, हा आपला रूम आहे, आपला हा 2 बेडचा रूम आपण घेतलेला आहे. इथं सगळ्यात पहिले इथं चाय वगैरे, पाणी वगैरे गरम करण्यासाठी किंवा गरम पाणी पिण्यासाठी इथं आपल्याला एक कॅटली दिलेली आहे. इथं या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. इथं बघा तुम्ही. नंतर इकडं एक कपाट दिलेलं आहे. त्यानंतर इथं छानसा असा मिरर दिलेला आहे आणि एक छानशी टी व्ही बघण्यासाठी. हा 2 बेडचा आपण रूम घेतलेला आहे. अशी मायभूमी टुरिझमच्या नावाने आपली जी कंपनी आहे, त्या कंपनीची आपली संपूर्ण अशी ही सगळी व्यवस्था असते. जर या ठिकाणी बघितलं गेलं, छानसं असं ही समोर टी व्ही आहे आणि ही टी व्ही बघण्यासाठी छान इथं मस्त असं फॅमिली एक बसू शकते. 3, 4, 5 लोक या ठिकाणी बसू शकतात. इथं जे आपला नाश्ता, चाय, पाणी जे असेल ते आपण करू शकतो. मस्त 2 ह्या आपल्या रूमला AC लावलेले आहेत. हा रूम बघा तुम्ही. आपण अशी जी व्यवस्था देतो ना, ही सगळी या रूममध्ये सगळ्या व्यवस्था तुम्हाला मिळतील. सगळ्या व्यवस्था म्हणजे आपल्या कंपनीच्या थ्रू आल्यानंतर आपलं पॅकेज जे आहे, आपण गंगासागरचं 15,000चं पॅकेज घेतलेलं आहे. नॉन AC 15,000चं पॅकेज घेतलं आहे, नॉन AC स्लीपर तिकीट्स. त्याच्यात आपण अशी पद्धतीने अशी व्यवस्था देतो. ही 4 स्टार हॉटेल आहे, ही आपली व्यवस्था आहे. या सगळ्या गोष्टी, हा छानसा असा मोठा रूम आहे, 2 बेडरूम आहे. या रूममध्ये 2 व्यक्ती मिळून रूम देत असतो आपण. त्याच्यानंतर आता आपण बाहेरचा एरिया बघू. हा आपला रूम जो आहे, त्या रूमच्या बाजूलाच एक छानसं असं मागच्या साईडला बॅकग्राऊंड आहे, गार्डन ज्याला आपण म्हणू शकतो, बॅकग्राऊंड आहे. समोर जर बघितलं गेलं तर ह्याच हॉटेलचा इकडं स्विमिंग पूल पण तुम्हाला बघायला मिळेल. हा स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलमध्ये आता आम्ही थोड्या वेळात जाणारच आहोत. आम्ही मित्र कंपनी वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही आलेलो आहोत. आणि छानसं असं म्हणजे जर बघितलं गेलं, अतिशय छान नैसर्गिक सुंदर असा माहोल या ठिकाणी गंगासागरच्या अलीकडे, गंगासागर इथून जवळजवळ 70 ते 80 किलोमीटर आहे. त्याच्या आधी आम्ही इकडं थांबलेलो आहोत. इथं छानसा असा व्ह्यू आहे. अशा या व्ह्यूमध्ये आमची ही रूम आहे. या रूममध्ये अजून तर मी माझं जे साहित्य आहे ते साहित्य अजून वरती आणलेलं नाही आहे, पण तरीही सुद्धा अशा छानशा या रूममध्ये आम्ही या ठिकाणी राहणार आहोत. तर मंडळी, आपली जी गंगासागर यात्रा आहे, गंगासागर यात्रेमधला आपला हा इथं पोहोचल्यानंतर पहिला दिवस आहे. आणि याच पहिल्याच दिवशी काय बोलू राहिला मला काय समजत नाही, बोलत होतो ना आपली भाषा में. अरे वो काय तो फक्त हसू राहिला किती. तर असं म्हणजे छान दिल खुलास व्यक्ती आहेत ते. पण या पहिल्या दिवशी आम्ही इथं जवळ जो बीच आहे त्या बीचला आता आम्ही इथून जाणार आहोत. बरं, बीचला जात असताना छानशा अशा
म्हणजे बस जर बघितली गेली ना तर नैसर्गिक वातावरण आहे आणि आमचे 60 लोक आहेत. 60 लोकांना त्या सोबत घेऊन आणि प्लस हे मागे असे सगळे मंडळी आहेत माझ्यासोबत 4 ते 5 मंडळी या ठिकाणी बसले. हे 4-5 मंडळींना सोबत घेऊन मी जातोय. आता मी तुम्हाला इथला पुढचा व्ह्यू दाखवतो की कशा पद्धतीने आपण जातोय. समोर निसर्गरम्य वातावरण आणि छोट्या छोट्या गल्ली, त्या छोट्या छोट्या गल्लींच्या मधून माध्यमातून आपण या बीचवर जातोय. छान एकदम स्ट्रीट वगैरे एकदम छान सगळ्या गोष्टी दिसत आहेत. तिथे गेल्यानंतर बघू आपण नेमकं इथला छोटासा जो बीच आहे, त्यांनी सांगितलं की छोटा बीच आहे आणि छोट्या बीचवर आपण जातोय. आपली गंगासागर यात्रेमधला आपला हा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाला आपण नेमकं कुठल्या बीचवर जाणार आहे त्या बीचचा नजारा आम्ही नेमकं सनसेट आपण बघण्यासाठी जातोय. आता जवळजवळ संध्याकाळचे 4:30 ते 5 वाजले आणि या 5 वाजता आम्ही हा छोटासा जो बीच आहे, हा छोटासा बीच आम्ही बघण्यासाठी या ठिकाणी जातोय. तर तुम्हाला मी संपूर्ण पुढे दाखवणारच आहे की बीच कसं आहे काय आहे. आमचे बरेचसे मंडळी पुढच्या या सगळ्या रिक्षांमध्ये चालत आहेत, पुढच्या रिक्षांमध्ये चालत आहेत. छान छान रिक्षा आहेत. बेंगॉलमध्ये आम्ही आलेलो आहे. बेंगॉल ना बेंगॉलमध्ये आम्ही आलेलो आहे आणि या बऱ्याचशा रिक्षा या ठिकाणी लागल्या आहेत. पोहोच गे जवळपास आम्ही या ठिकाणी पोहोचतोय आणि आज इथली महत्त्वाची म्हणजे माँ सरस्वती पूजा आहे आणि माँ सरस्वती पूजेची बरीचशी गर्दी इथं या बीचवर किंवा या ठिकाणी येथे समोर आपल्याला बीच दिसतोय. ना थोडा आगे असं थोडा समुद्र में घालो ना आपल्याला समोर दिसतोय. छान व्ह्यू एकदम मस्त दिसतोय, एकदम बढिया व्ह्यू या ठिकाणी दिसतोय. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे नेमकं इथं कसा व्ह्यू आहे काय व्ह्यू आहे. पण ह्या अशाच ब्लॉगसाठी तुम्हाला माझ्यासोबत बनवून राहायचंय आणि आपलं जे चॅनल आहे वा 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 क्या बात आहे, एक नंबर. हा जो आपला सनसेटचा जो व्ह्यू आहे, सनसेटचा व्ह्यू आपण बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. हा संपूर्ण छोटासा समुद्राचा हा संपूर्ण कॅच करत आहोत. हे मंडळी आत्ता जस्ट उठलेलो आहे आणि सकाळचे जवळजवळ 4:30 वाजलेत. आता आम्हाला गंगासागर फिरण्यासाठी जायचं आहे. पण गंगासागर फिरण्यासाठी पहिले जात असताना आपली रोजची जी सवय आहे गरम पाणी पिण्याची, त्यात थोडं आपण गरम पाणी पिऊ. बघू तर काय व्यवस्था आहे कॅटलीची वगैरे. लाईट नाही केली तर हाय कॅटलीची व्यवस्था केली आहे. थोडं गरम पाणी करूया. आपण एक 1.5 ग्लास आपण गरम पाणी घेतलंय, थंड पाणी घेतलंय. आता त्याला गरम करू. गरम पाणीला टाकलेलं आहे. अशी सुंदर आपली व्यवस्था आहे. पण या व्यवस्थेमध्ये आपले गावाकडचे माणसं म्हणजे गावाकडचे माणसंच. तिथं आम्ही दोघं झोपलेलो होतो तिथं बेडवर आणि तो स्वप्नील झोपला, आपला तोषनील झोपलेला आहे. पण आपल्या गावाकडचे किती चांगली हॉटेल्स वगैरे काही असलं तरी आपलं जे वाळत घालण्यासाठी वगैरे या त्या गोष्टी इथं या पॅटर्न गोष्टी असतात. सकाळचे आता 4:30 वाजलेत आणि सकाळचे 4:30 वाजल्यानंतर आता गरम होते. आम्हाला जायचं आहे आता गंगासागरला 7 वाजता निघायचं आहे. बाकी सगळे झोपले पण आपल्याला काही झोप येत नाही. आपण थोडा ब्लॉग वगैरे सगळं शूट करून थोडं आता गरम पाणी, आत्ता गरम पाणी चालू झालं.
गरम पाणी आत्ता चालू झालं ते, तेव्हा नाही. आत्ता आवाज येतोय थोडासा इथून. आता मस्त ही बॅग आहे माझी. आता मस्त कपडे, आता आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे घालून मस्त मग जाणार आहेत. सगळे लोक तयार होतील 7 वाजेपर्यंत. त्यांना सगळे पार्सल वगैरे दिले जातील. आज संध्याकाळचे गंगासागरचे पार्सल वगैरे दिल्यानंतर मग आम्ही या ठिकाणी जाणार आहेत. संध्याकाळपर्यंत आपल्याला असा वेळ लागेल. 360 रुपये म्हणत होता. एवढे आपल्याला घ्यायचे नाहीये. कन्फर्म केले. 250 रुपये आपल्याला द्यायचे. त्याच्या पर हेड 250 रुपये द्यायचे. तर मंडळी, आपली जी जगन्नाथपुरी जी यात्रा चालू आहे, जगन्नाथपुरी गंगासागर, त्या यात्रेचा आजचा हा दुसरा दिवस आहे. आणि या दुसऱ्या दिवसामध्ये तुमचं सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करत आहेत. तर मंडळी, आता आपण जगन्नाथपुरीसाठी म्हणजे जिथं कपिल मुनींचा जो आश्रम आहे, जे मंदिर आहे, ते मंदिर आता आपण बघण्यासाठी जात आहोत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या ठिकाणी प्रत्येकाला म्हणजे आमचे 60 लोक या सरकारी नावेमध्ये बसलेत. पण 60 लोक असताना सुद्धा जवळजवळ आमचे 60 आणि अजून बरेचसे मंडळी या ठिकाणी आहेत. जवळजवळ 400-450 मंडळी लोक या ठिकाणी. बरेचशी लोकल नाव आहे, म्हणजे सरकारी नाव आहे. आणि या सरकारी नावेचं जवळजवळ 10 रुपये तिकीट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. 10 रुपये तिकीट आहे या ठिकाणी. आणि या नावेमध्ये आपण इकडून निघालेलो आहोत. आणि गेल्यानंतर आता आपण तिथं कपिल मुनींचं दर्शन वगैरे या त्या सगळ्या गोष्टी घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर सांगायची गेली तर इथून या नावेमधून आम्ही जवळजवळ 32 किलोमीटर जाणार आहेत आणि 32 किलोमीटरमध्ये येणार आहेत. असे या नावेमधून आम्ही संपूर्ण प्रवास करणार आहे. तर पुढं कसं कसं तुम्हाला बघायला मिळतं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. जी आपली मायभूमी टुरिझम आहे, मायभूमी टुरिझमच्या माध्यमातून आपण हे सगळ्या गोष्टी आपण ऑर्गनाईज करतो. त्यात आपलं जे पॅकेज आहे, पॅकेजमध्ये या सगळ्या गोष्टी असतात. त्यासाठी आपला हा जवळजवळ जो आपला संपूर्ण जो प्रवास आहे, हा आपला संपूर्ण प्रवास 9 ते 10 दिवसाचा आपला हा संपूर्ण प्रवास असतो. आणि त्या प्रवासात आजचा हा दुसरा दिवस. आणि या दुसऱ्या दिवशी आम्ही जातोय ते गंगासागरला. या ठिकाणी आम्ही आलोय. आता मी तुम्हाला ना समोरचा व्ह्यू दाखवतो. समोरचा व्ह्यू या ठिकाणी कसा आहे, अतिशय छान सुंदर असा समोरचा व्ह्यू आहे. तर बघा, हा समोरचा व्ह्यू आहे. इतकं छान जबरदस्त वातावरण आहे. हा इतका जबरदस्त छान असा व्ह्यू या ठिकाणी दिसतोय. आणि आमचे सगळे बरेचसे मंडळी या ठिकाणी बसलेत. हे आमचे सगळे जिथं जिथं तुम्हाला लाल टोप्या दिसत आहेत ते सगळे आमचे 60 लोक आहेत. सगळे 60 लोक. आणि बरेचसे लोकल जहाज या ठिकाणी चालते. या लोकल जहाजाच्या माध्यमातून हे सगळेच्या सगळे मंडळी आम्ही आता सगळे गंगासागरला जातोय कपिल मुनींचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही आता हे संपूर्ण सगळं पॅकेजमध्ये घेतलेलं आहे. सगळं पॅकेजमध्ये घेतलेलं आहे. आणि अरे अरे आरामशीर आरामशीर बनतो. तर अतिशय छान अशा वातावरणात आम्ही निघालोय गंगासागर धामकडे. आणि गंगासागर धाममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही कपिल मुनींचं दर्शन वगैरे या सगळ्या गोष्टी घेणार आहेत, बघणार आहेत. तर चला भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये, पुढच्याच अशा ब्लॉगमध्ये. नमस्कार.